नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद रेंगे, सेवानिवृत्त लेखाधिकारी, लेखा व कोशागार विभाग. आणि आपण पाहतात हलके फुलके नियमावर बोलू काही. महाराष्ट्र नागरी सेवा नियम या विषयक मी हे 15 ऑगस्ट रोजी जे यूट्यूब चॅनल केलं आहे त्यातले आत्तापर्यंत 4 व्हिडिओ आपणापर्यंत पोचवलेले आहेत आणि आज मी 5वा भाग याचा आता सुरू करतो आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम व्हिडिओ क्रमांक 5, महाराष्ट्र नागरी सेवा नियम, सेवेच्या सर्वसाधारण शर्ती मधील भाग 5. आज या विषयावर मी आपल्याशी नियम 27 ते नियम 34 या नियमांच्या अनुषंगाने चर्चा करणार आहे. गेल्या वेळेस मी धारणाधिकाराबद्दल आपल्याशी बोललेलो आहे. त्याच्या आधी व्याख्यांचा एक सांगितलेला आहे आणि या माझ्या सगळ्या व्हिडिओजला बऱ्यापैकी लोकांचा रिस्पॉन्स मिळतो आहे. काही लोकांचे मला कॉमेंट्स पण येत आहेत आणि हा उपक्रम निश्चित सर्वसामान्य कर्मचाऱ्याला उपयोगी होईल असं मला वाटतं आहे. नियम 27 काय आहे तर नियम 27 कर्मचाऱ्याच्या बदलीबाबत आहे. आता या ठिकाणी बदली म्हटल्यानंतर बदलीचा कायदा जो आलेला आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, पण बदलीबाबत जी काही सर्वसाधारण कन्सेप्ट या नियमात सांगितली आहे ती कर्मचाऱ्याची बदली कधीही त्याच्या आहे त्या वेतनापेक्षा कमी वेतनावर करता येणार नाही हा नियम आहे. पण त्याला एक अपवाद आहे. जेव्हा कर्मचारी काहीतरी अकार्यक्षमता दाखवतो, गैरवर्तणूक करतो, त्यावेळेस त्याला महाराष्ट्र नागरी सेवा नियम शिस्त आणि अपील 1979 प्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करून त्याला आपल्याला पदावनत करता येतं. तो अधिकार आपल्याकडे इथं आहे. तद्वतच आता या ठिकाणी जेव्हा अशी शिक्षा देतात तेव्हा शिक्षा देणारा अधिकारी त्यांनी किती वेतन आहरित करावं, कोणत्या काळापर्यंत करावं याबाबत दिग्दर्शन करेल. ते त्याच्या आदेशावर अवलंबून आहे, नियमाप्रमाणे नाही. दुसरं, एखाद्या कर्मचाऱ्यांनी विनंती केली की मला या पदावर काही काम करणं जमत नाही आहे, काही त्याच्या वैयक्तिक अडचणी असतील, कौटुंबिक अडचणी असतील, त्याप्रमाणे तो विनंती करेल आपल्याला. आणि मग अशी त्यांनी विनंती केल्यावर त्याला कमी पदाच्याही कमी पगाराच्या आणि त्याच्यापेक्षा जे आहे ते पद त्याच्यापेक्षा कमी दर्जाच्या पदावर त्याला आपल्याला नेमणूक देता येते. रत्नागिरीतला समजा एखादा कर्मचारी आहे आणि त्याची मंत्रालयात डेस्क ऑफिसर या पदावर निवड झाली. तो आला, पण त्याला ते मुंबईतलं काही हवामान मानवेना, मुंबईतलं वातावरण त्याला काही सूट होईना. आणि मग तो म्हणला आमच्या रत्नागिरीत एवढी झाडी झुडी, आंबे फणस आहे आणि इथं काय आहे मुंबईत? काय नाही, मला काही इथं मुंबईत काम करायचं नाही, मला तुम्ही रत्नागिरीत पाठवा. अरे पण रत्नागिरीत पोस्ट नाही ना बाबा तुझी डेस्क ऑफिसरची. तो म्हणला मला कुठली पोस्ट द्या, क्लार्क द्या, सिनियर क्लार्क द्या, चालेल मला. आता अशी त्यांनी विनंती केल्यावर जर त्याला क्लार्क म्हणून तिथं पाठवलं तर मग काय करायचं? का पाठवता येईल का? पाठवते. त्यांनी विनंती केली, आपण त्याला पाठवत नाही. त्यांनी विनंती केलेली पाठवता येईल, पण त्याचा पगार डेस्क ऑफिसरचाच मिळेल का त्याला? तर निश्चित मिळणार नाही. या ठिकाणी काही लिमिटेशन्स आहेत. 23/3/94चा वित्त विभागाचा एक शासन निर्णय आणि त्यामध्ये नियम 11चा आधार घेऊन सरकारने खुलासा केला की जेव्हा कर्मचारी कमी दर्जाच्या वेतनावर आपली नियुक्ती करून घेतो स्वविनंतीवरून, त्यावेळेस तो कर्मचारी जेव्हा पहिल्यांदा इथे लागला होता त्याच दिवसापासून कमी वेतनाच्या पदावर लागला असं समजून त्याची काल्पनिकरित्या त्याच्या त्या कमी पदाच्या वेतन श्रेणीतल्या वेतनवाढी वर्कआउट करायच्या, जेवढ्या इकडे घेतल्या तेवढ्या वर्कआउट करायच्या आणि त्याप्रमाणे त्याला वेतन द्यायचं.
हा तिसरा एक भाग आहे. म्हणजे इथं संपूर्ण वेतनाला संरक्षण नाही आहे. काही ठिकाणी गव्हर्नमेंटने दिलेलं आहे, पण तो गव्हर्नमेंटचा अधिकार आहे. गव्हर्नमेंटनी काय करावं, गव्हर्नमेंटचा अधिकार आहे. नियम काय आहे, नियम या पद्धतीने सांगतो. 23/3/94चा शासन निर्णय हा रूल 27 आणि वेतनातला नियम 11 वाचत असताना एकत्र वाचावा लागतो. तिसरा जो भाग आहे, आपण धारणाधिकारावर चर्चा केली. धारणाधिकार म्हणजे काय, त्याला कायम केलेलं आहे. कायम पद देखील काही वेळेस नष्ट होऊ शकतं बरं का. कायम पदही नष्ट होऊ शकतं. आणि असं त्यांनी धारण केलेलं कायम पद जेव्हा नष्ट व्हायची वेळ आलेली आहे किंवा नष्ट होणार आहे, त्यावेळेस या कर्मचाऱ्याचं करायचं काय असा प्रश्न येईल. तर नॉर्मली जो कर्मचारी त्या पदावर नियुक्त झाला आहे, ज्या मार्गाने तो नियुक्त झाला आहे त्या मार्गाने त्याला परत पाठवायचं असेल. तो जर प्रमोटी असेल तर त्याचं रिव्हर्शन होईल. पण जो डायरेक्ट अपॉइंटमेंट झालेली आहे त्या पदावर, मग त्यांनी कुठं जायचं, त्यांनी घरी जायचं. त्यांनी घरी जायचं म्हणजे त्याला काढून टाकावं लागेल आपल्याला. आमच्याकडे पद नाही. हां, जर परत ही पदं पुनर्जीवित झाली आम्ही तुला घेऊ असं त्याला आश्वासन देऊ शकतो आपण. पण या ठिकाणी एक लक्षात घ्या, कोणताही सरकारी कर्मचारी घरी जायला तयार नसतो. सरकारी सेवेतले जे काही फायदे असतील त्या फायद्याचा विचार करता तो काही घरी जाणार नाही. सरकारी सेवा म्हणजे मित्रांनो हिरवं कोरण आहे. मी पगाराच्या बाबतीत फक्त बोलतो बरं. आता जो 7वा वेतन आयोग दिला आहे, 6वा वेतन आयोग दिला आहे, त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार बऱ्यापैकी वाढलेले आहे. ते नाकारून चालणार नाही आपल्याला. आणि मग असं आपल्याला दर महिन्याला पगार मिळतो म्हणल्यावर कुठला कर्मचारी घरी जाईल. आता ज्याला अशा पद्धतीने आपण घरी पाठवलं आहे त्याला पूर्वी नुकसान भरपाई निवृत्ती वेतन देण्याची तरतूद होती. पण नुकसान भरपाई निवृत्ती वेतन किती आहे, 50%. मग ते 50%च मिळेल ना. मग कोण कर्मचारी तयार होईल. मी असे बरेच अधिकारी वगैरे पाहिलेले आहेत की मला विनंती करतात, रेंगे साहेब आता नाही करायची मला नोकरी, मला रिटायरमेंट घ्यायची इच्छा आहे, मी रिटायरमेंट घेतो, तुम्ही जरा मला किती पैसे मिळतील तेवढं सांगा, रिटायरमेंट बेनिफिट्स किती मिळतील. आता माझा त्या नियमातला अभ्यास आहे, माझे मित्र असतात, मी आपला करून देतो, एवढं मिळतील तुला पैसे. मग 8-15 दिवस फोन येतो, सर ते मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही आता वेतन आयोग लागू करणार आहोत. मग मी असं करतो, वेतन आयोगाची वाढवतो म्हणजे पगार अजून वाढेल ना माझा. अरे बाबा मी काय तुला रिटायर हो म्हणतो का, तूच म्हणतोयस, राहा ना, माझं काय म्हणणं नाही, मी फक्त सल्ला देण्याचं काम केलं आहे, राहा तू. आता या पद्धतीने वेतन आयोगात पुढे जातं प्रमोशनला नंबर असतो, परत फोन येतो, सर प्रमोशनचा पण नंबर आहे माझा, प्रमोशन घेऊन रिटायर होणं फायदेशीर नाही का मला. आहे बा फायदेशीर आहे, राहा कर. आणि मग तो प्रमोशन घेतो. आणि मित्रांनो काही दिवसांनी त्याची डेट ऑफ रिटायरमेंट येते. आणि मग मला बाहेरून कळतं की यांनी एक्सटेन्शनसाठी अर्ज केला. बघा म्हणजे सरकारी नोकरीत आलेला माणूस सरकारी नोकरी कधी सोडायच्या मागे नसतो. आता बाकीचं सोडून द्यावं. माझं उदाहरण घ्या, मी गेले 12 वर्ष रिटायर झालो. मी 12 वर्षानंतर कुठेही सरकारमध्ये नोकरी केलेली नाही. 2-3 ठिकाणी मला असाइनमेंट आल्या होत्या, मी त्या नाकारल्या. पण मित्रांनो आज मी या ट्रेनिंग फील्डमध्ये जे काम करत आहे 12 वर्ष, यशदा किंवा अन्य ज्या नामांकित संस्था आहेत, ती आमच्या लेखा व कोशागाराची प्रशिक्षण संस्था असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंटची वनामती वगैरे संस्था असेल, कुंडलची काही संस्था आहे, ह्या सगळीकडे मी जातोच की, आणि मला पैसे मिळतात, नाही कसं म्हणायचं. त्यामुळे जर सहजासहजी आपल्याला योग्य मार्गाने पैसा मिळत असेल तर कोणी ती नोकरी सोडेल असा विचार करणार नाही, असा प्रश्न आहे. मग आता ह्याला घरी पाठवायचं म्हणल्यावर हा जाईल का, तो नाही. तो काय म्हणेल, साहेब या पदाला काय करायचं आहे, मला नोकरी ठेवा पण खालच्या पदावर ठेवा, मला कुठल्याही पदावर ठेवून पगार द्या, मला ते नुकसान भरपाई पेन्शन वगैरे नको. आता अशा पद्धतीने त्यांनी विनंती केली. म्हणजे इथं काय त्याला घरी पाठवायचं आहे, पण त्यांनी विनंती केली म्हणून आपण त्याला नोकरीत ठेवलेलं आहे. मग इथं त्याला खालच्या पदावर जरी नेमलं तरी ज्या पदावर त्याचा धारण अधिकार आहे त्या पदाच्या वेतनाला इथं संरक्षण आहे. हे संरक्षण आहे कुठपर्यंत, ज्या पदावर तो गेला आहे
त्या पदाचा मॅक्झिमम याच्या पगारापेक्षा जास्त असेल तर संरक्षण आहे, आणि याचाच पगार जास्त आहे, तो मॅक्झिमम कमी आहे, तर मॅक्झिमम तिथलचा पगार त्याला मिळेल. म्हणजे कमीत कमी अशा कर्मचाऱ्यांचं नुकसान व्हावं अशा या तरतुदी सगळ्या नियमांमध्ये केलेल्या असतात मित्र. आणि आता तर याच पदाच्या अनुषंगाने, याच तरतुदीच्या अनुषंगाने मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे की पूर्वी खरोखरीच आपण घरी पाठवत होतो किंवा कमी पदावर त्याला नेमत होतो. पण आता मध्यंतरी एक 15-20 वर्षाच्या काळात काय झालं आहे की अशा पद्धतीने जर त्याला आपल्याला कमी करावं लागत असेल तर आपण त्याचं समावेशन अन्य ठिकाणी करतो. म्हणजे समकक्ष पदावर त्याचं समावेशन करतो, आणि जरी समकक्ष पद नसेल तरी त्या ठिकाणी त्याला त्याच्या वेतनाला संरक्षण देऊन आपण समकक्ष पदावर किंवा खालच्या पदावरही संरक्षण बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. डेअरी डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे काही लोक कमी झाले होते, अशा लोकांना आपण केलेलं आहे. रेशनिंगमधल्या काही लोकांना कमी केलेलं आहे. अशा ठिकाणी आता ही सरकारने कर्मचाऱ्याचं कमीत कमी नुकसान व्हावं हा दृष्टिकोन ठेवून या सगळ्या नियमातल्या तरतूद केल्या. अजून एक कमी पदाच्या नेमणुकीची एक बाब आहे. सरकारी कर्मचाऱ्याला जर त्याच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे सिव्हिल सर्जननी जर ते काम करण्यास त्याला अपात्र घोषित केलं तर मग काय करायला पाहिजे, तर अपात्र घोषित केल्यानंतर त्याला आपल्याला रिटायर करायचं असतं आणि त्याला रुग्णता निवृत्ती वेतन द्यायचं असतं. पण या ठिकाणी देखील अशी एक तरतूद आहे की कर्मचाऱ्याची जर इच्छा असेल की तो ज्या पदावर अपात्र ठरला आहे त्याच्यापेक्षा कमी श्रमाचं त्याला काम देता येईल का हे आपल्याला जाणून घेता येईल त्याच्याकडनं. आणि तो म्हणला तर आपल्याला त्याला कमी श्रमाचं पद देता येईल. पण कमी श्रमाचं पद देत असताना देखील परत एकदा सिव्हिल सर्जनचं ओपिनियन घ्यावं लागेल. कारण एकदा तो अपात्र ठरला आहे. एक ड्रायव्हर म्हणून आहे बघा, ड्रायव्हर म्हणून आहे. अशा ड्रायव्हर लोकांचं काय होतं, बरेच दिवस काम केल्यानंतर त्यांचा जो डावा पाय आहे तो क्लच दाबून आदू होऊ शकतो. काही लोकांच्या दृष्टीमध्ये दोष येतो आणि मग असं जर झालं तर तो ड्रायव्हिंग करू शकणार नाही. मग त्याला ड्रायव्हिंग पदावर कमी करायचं आहे का, त्याला अपात्र ठरला म्हणजे कमी करावं लागेल आपल्याला, त्याला रुग्णता निवृत्ती वेतन द्यावं लागेल. पण मग या ठिकाणी तो म्हणला नाही मला शिपाई म्हणून चालेल, आपण त्याला शिपाई म्हणून घेऊ शकतो. फक्त सिव्हिल सर्जनचं एकदा मत घ्यावं लागेल. आणि या सगळ्या या 2-3 उदाहरणात जे मी सांगितलं त्या ठिकाणी स्वतःची विनंती वरून बदली सोडून इतर ठिकाणी त्याच्या वेतनाला संरक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे. हा जो जनरल कंडिशनमधला नियम 27 आणि वेतनातला नियम 11(3) हा या ठिकाणी आपल्याला एकत्र वाचावा लागेल. त्याचबरोबर वित्त विभागाचा शासन निर्णय 23-3-94 देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहावा लागेल. आता या ठिकाणी मित्रांनो बदलीचाच विषय निघाला आहे म्हणून आपल्याला सांगतो की बदली झाल्यानंतर आता ही जरी बदली मी वेगळा विषय घेतला, आता बदली हा विषय आहे. जेव्हा एक नियम 29 काही तरतुदी आहेत, 30 काही तरतुदी आहेत की कर्मचाऱ्याची जेव्हा बदली होईल तेव्हा त्या कर्मचाऱ्याला नवीन ठिकाणी जे हजर व्हायचं आहे त्याकरता त्यांनी नवीन कार्यालयाला सूचना दिली पाहिजे की मी या दिवशी हजर व्हायला येतोय. त्यांनी दत्त म्हणून तिथं जायचं नाही आहे. कारण ज्याच्याकडनं त्याला चार्ज घ्यायचा आहे किंवा ज्याला त्याला कार्यमुक्त करायचं आहे तो कर्मचारी तिथं हजर पाहिजे. तो दौऱ्यावर गेला आहे, तो रजेवर आहे, मग काय करणार, मग हा तिथं जाऊन बसणार आणि मग ते एकतर्फी रिलीव्ह वगैरे सगळं सुरू होतं. त्याच्यापेक्षा अशा कर्मचाऱ्यांनी सूचना द्यायची असते की मी या दिवशी हजर व्हायला येतो आहे. पूर्वी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बाबतीत हजर होताना आणि कार्यमुक्त होत असताना त्यांना एक चार्ज ट्रान्सफर सर्टिफिकेट तयार करावं लागेल. त्याचा फॉर्म विहित केलेला होता सरकारने आणि अजूनही तो आहे.
पण पूर्वी हा चार्ज ट्रान्सफर रिपोर्ट CTC काय त्याला चार्ज ट्रान्सफर प्रमाणपत्र म्हणजे चार्ज ट्रान्सफर सर्टिफिकेट हे अकाउंटंट जनरलकडे पोहोचल्यावर त्याच्या पुढच्या पगाराची व्यवस्था अकाउंटंट जनरल करत होता. त्यामुळे ते महत्त्वाचं होतं. आत्ता देखील मला वाटतं गेल्या महिन्यात काहीतरी सरकारने ऑर्डर काढले की चार्ज ट्रान्सफर सर्टिफिकेट हे गॅझेटेड ऑफिसरनी भरलंच पाहिजे. वास्तविक पाहता ते भरण्याचं आताचं कारण वेगळं आहे. आता कोण कुठल्या पदावर होतं, कोण कुठल्या पदावर होतं, जेव्हा आपल्याला काही रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे फिक्सअप कराव्या लागतात तेव्हा त्या चार्ज ट्रान्सफर सर्टिफिकेटच्या आधारे त्या काळात कोण होतं हे आपल्याला जाणून घेणं सोपं होणार आहे. याकरता हे केलं आहे. आता बदली हा विषय सांगितल्यानंतर मला पुढचा विषय असा आहे की कर्मचारी त्याला वेतन व भत्ते कोणत्या तारखेपासून मिळतात. तर नेमणूक असू देत किंवा प्रमोशन असू देत. नेमणूक असेल तर काय की ज्या दिवशी कर्मचारी आपल्याकडे हजर होणार आहे त्या दिवसापासून आपल्याला त्याला वेतन द्यायचं आहे. पण या दिवसाचे देखील 2 भाग केलेले आहेत. आपण दिवसाची 24 तासाची व्याख्या जरी पाहिली असली तर दिवसाचे 2 भाग आहेत. एक भाग काय तर एक भाग माध्यान्हपूर्व, मग दुपारी 12च्या आत जो कालावधी असतो म्हणजे सूर्य डोक्यावर येण्याचा जो समय आहे तो 12 वाजता आहे. पण सूर्य डोक्यावर येण्याच्या आधी हा कर्मचारी हजर झाला तर त्याला माध्यान्हपूर्व असं म्हणतात आणि त्यानंतर तो हजर झाला तर माध्यान्होत्तर म्हणतात. या दोन्ही परिस्थितीत त्याला हजर व्हायला काहीही अपवाद नाही. तो हजर होऊ शकतो, केव्हाही होऊ शकतो. पण माध्यान्हपूर्व हजर झाला तर त्याला तिथं त्या पदाचं त्या दिवसाचं वेतन मिळेल. तो माध्यान्होत्तर हजर झाला तर त्याला त्या दिवसापासून पगार मिळणार नाही, तो दुसऱ्या दिवसापासून मिळेल. पण असं जरी असलं तरी काही बाबतीत जर तिथं सिनियरिटी फर्स्ट कम फर्स्ट असेल तर मग त्या ठिकाणी त्याला सिनियरिटीचा फायदा मिळू शकतो. दुसऱ्या दिवशी जो माणूस येणार आहे त्याच्यापेक्षा सिनियर ठरू शकतो. काही डिपार्टमेंटला एक्सपिरियन्स करता त्याचा उपयोग होऊ शकतो. निर्णय टेक्निकल एज्युकेशनला वगैरे काही एक्सपिरियन्स करता तो भाग काउंट केला जातो. तर तिथं देखील त्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आता या ठिकाणी म्हणजे माध्यान्होत्तर किंवा माध्यान्हपूर्व कसंही हजर होते. एखादा कर्मचारी माध्यान्होत्तर हजर व्हायला आला आहे म्हणून त्याला नाकारायचं नाही. पहिल्याच दिवशी तो असा उशिरा यायला लागला, 4 वाजता आलास तर कसं काय चालायचं. तो 4 वाजता आला तरी त्याला हजर करून घ्यायचं, त्याला बसायला टेबल खुर्ची द्यायची, त्याला काम देखील द्यायचं. पण हळूच त्याचे कारण सांगायचं, बाबा रे आजचा पगार मिळणार नाही. आता त्याचा तो परत गेला तर गोष्ट होईल, पण आपण त्याला नाही हाकलून द्यायचं, आपण त्याला हजर करून घ्यायचं. काही त्याला फायदे होतील ना ते. बदली झाल्यानंतर देखील आजकाल लोक आफ्टरनूनला हजर होतात. का होता तो बदली झाल्यावर. तर बदलीचा जो कायदा आलेला आहे ना त्या बदलीच्या कायद्यामध्ये आपली पोस्ट मिळालेली पोस्ट कधी कोण पळवेल सांगता येत नाही. त्यामुळे सरकारी कर्मचारी काय विचार करतात, आपण हजर झालं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, नका का मिळणार जॉईनिंग टाईम, पण मी हजर होतो असं म्हणणारे बरेच मी कर्मचारी पाहिलेले आहेत. आता ही सोयीचा भाग आहे. आपल्याला सोय काय, आपल्याला सोय आहे. कर्मचाऱ्याची बढती झाली, बढती झाल्यावर त्याला वेतन कधी मिळेल. त्याची जानेवारीत बढतीची ऑर्डर आली आणि ऑगस्टमध्ये हजर झाला. तर ऑगस्टपासून ज्या दिवशी जो हजर होईल त्या दिवसापासूनच बढतीचं वेतन मिळणार आहे. बढतीचं वेतन त्याला त्या दिवसापासूनच द्यायचं आहे, जानेवारीपासून मिळणार नाही. त्या पदाचे ते वेजेस आहेत ते केव्हा मिळतील. हां, त्याची सिनियरिटी अबाधित आहे. ज्येष्ठता सूचीची जे शासनाने नियम केलेले आहेत त्या नियमाच्या अनुषंगाने प्रमोशन नंतर जी विहित मुदत आहे त्या विहित मुदतीत तो हजर झाल्यावर त्याला ज्येष्ठता यादीत काहीही बदल होत नाही. म्हणजे ज्येष्ठता यादी करता खालच्या पदाची जी सिलेक्ट लिस्ट तयार झाली, निवड सूची जी तयार झाली असेल त्याच्यामध्ये जो त्याचा क्रमांक असेल त्या क्रमांकाप्रमाणे त्याला तो कधी हजर झाला ते सिनियरिटी मिळते. पण विहित मुदत म्हटले आणि या विहित मुदतीत एक अजून खुलासा असा केला आहे, कर्मचाऱ्यांनी जर काही विनंती केली आणि जर त्याला एक्सटेंडेड पिरियड द्यावा लागला, एक्सटेंडेड पिरियड महिना 2 महिने त्याला एक्सटेंड करून दिलेले आहेत, सो दॅट इज ऑल्सो विहित मुदत. ती देखील विहित मुदत आहे.
म्हणजे विहित मुदतीत कर्मचारी हजर झाला तर त्याची सिनियरिटी अबाधित राहील, पण पगार मात्र हजर झाल्याच्या दिवसापासूनच मिळणार आहे, असा तो भाग आहे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या करता 2 गोष्टी कंपल्सरी आहेत. 1/11/5 पूर्वीचे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्याकरता जनरल प्रॉव्हिडंट फंडचा मेंबर होणं कंपल्सरी आहे. GP फंड, अकाउंटंट जनरल नागपूर किंवा अकाउंटंट जनरल बॉम्बेकडनं आपल्याला त्याचा नंबर घ्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये किमान दर महिन्याला त्याच्या वेतनाच्या 6% रक्कम आपल्याला हवी. मॅक्झिमम 1 महिन्यापर्यंतचं वेतन आपण तिथं भरू शकतो. आणि 1/11/5 नंतर जे लोक आलेले आहेत त्यांच्याकरता नॅशनल पेन्शन स्कीमचा सभासदत्व कंपल्सरी केलेलं आहे. नॅशनल पेन्शन स्कीमचं आता नॅशनल पेन्शन स्कीमचं सभासदत्व मिळस्तवर नंबर वगैरे मिळायला उशीर लागेल, तर तोपर्यंत त्यांनी महाराष्ट्र शासनाचा जो डिफाईन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीमचा नंबर आहे तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये त्याची वसुली करायची. त्याच्याकडनं 10% त्याच्या वेतन अधिक महागाई भत्ता, बेसिक पे अधिक महागाई भत्ता ह्याच्या 10% रक्कम त्याच्याकडनं वसूल करायची आणि 14% रक्कम शासनाने कार्यालयाने त्या खात्यात जमा करायची. अशी सगळी व्यवस्था आहे. हे कंपल्सरी आहे. ओके. आता सर्व कर्मचाऱ्यांना गटविमा योजना कंपल्सरी आहे. 1/5/82 रोजी ही गटविमा योजना सुरू झाली. वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 अशा पद्धतीचं ते क्लासिफिकेशन करण्यात आलेलं होतं. त्यावेळची जी वर्गणी होती ती 10, 20, 30 आणि 40 होती. 10 रुपये क्लास 4ला, 20 रुपये क्लास 3ला, 30 रुपये क्लास 2ला आणि 40 रुपये क्लास 1ला. आता ही वर्गणी कंपल्सरी आहे. इथं कोणाचेही गटविमा योजनेचे अकाउंट ठेवलेले नाहीत. जर त्या एखाद्या घराने एखाद्या कर्मचाऱ्याची गटविमा योजनेची रक्कम कापलेली नसेल तर त्या बिलाला ट्रेझरी ऑब्जेक्शन लावते, त्यामध्ये पासच होते आणि त्यामुळे ते कंपल्सरी आहे. आता ही कंपल्सरी असल्यामुळे नंतर पुढे त्याच्या वर्गणीचं कपात वाढली. पूर्वी त्याचा वर्धापन दिन 1/5/82 होता, तो आता 1 मे होता आणि आता तो 1 जानेवारी झालेला आहे. आता इथं हा वर्धापन दिन आपण का बघतोय तर कर्मचाऱ्याची पदोन्नती झाली, मध्ये आधे पदोन्नती झाली. बदलीचा काय प्रॉब्लेम नाही, मध्ये आधे पदोन्नतीमध्ये क्लास बदलला. क्लास 2चा क्लास 1 झाला आहे, क्लास 3चा क्लास 2 झाला आहे, क्लास 4चा क्लास 3 झाला आहे. तर अशा वेळेस वर्गणीचा दर बदलतो आणि मग अशा वर्गणी जर कधी बदलायचा आहे तर त्या वर्धापन दिनाला बदलायचा, मध्ये आधे बदलायचा नाही. जे कर्मचारी मध्ये आधे नोकरीला लागतात त्यांच्याकडून आपण सक्तीने विमा फंडाची जेवढी रक्कम आहे तेवढी वसूल करतो. दर 10 रुपये मागे साधारणपणे, मी साधारण सांगतोय, 3 रुपये हे विमा निधीचे असतात, 7 रुपये बचत निधीचे असतात. तिथं बचत निधी आपण कापत नाही, फक्त विमा निधी कापतो. आणि प्रमोशन झालेल्यांच्या बाबतीत वर्धापन दिनाच्या दिवशीच त्या वर्गणीचा दर बदलला जाईल. म्हणजे त्याप्रमाणे रिटायरमेंट नंतर किंवा एखादा कर्मचारी एक्सपायर झाल्यावर देखील त्याचा तो दर बरोबर कापलाय का नाही हे बघण्याकरता सेवा पुस्तकातले उतारे मागितले जातात. त्यामुळे जिथं जिथं एक तर तुम्ही सभासद झाले की तुमच्या सभासदत्वाची नोंद त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे सेवा पुस्तकात. आणि ज्यावेळेस तुमचा वर्ग बदलेल त्यावेळेस आता वर्गणीचा दर शासनानेच बदलला आहे तर त्याप्रमाणे आपण कारवाई करतो. पण जिथं प्रमोशन झालं आहे आणि वर्ग बदलला आहे तिथं मात्र तुमच्या वर्गणी कोणत्या तारखेपासून ती कापायला सुरुवात केली याचा उल्लेख सेवा पुस्तकात असणं गरजेचं आहे. हे नसेल तर रिटायरमेंटच्या वेळेस त्या बचत निधीचे पैसे मिळाला आणि इन केस आपल्या मृत्यूच्या पश्चात आपल्या कुटुंबाला विमा निधीची रक्कम मिळण्यास देखील प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ह्याची काळजी घ्यायलाच पाहिजे की या नोंदी आपल्या सेवा पुस्तकाने, बरेच लोक याबाबत गहाळ असतात.
आणि याबाबत गहाण म्हणजे काय की अगदी तुम्हाला म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण सांगितलं तर मी 1/5/82 रोजी सेवेत होतो. मी जेल डिपार्टमेंटला होतो तेव्हा आणि सभासद झालो. माझी वर्गणी कापली होती पण सेवा पुस्तकात नोंद नव्हती. आणि माझं सेवा पुस्तक वेतन पडताळणीसाठी गेलं. आता काय सांगायचं मित्रांनो, वेतन पडताळणी पथकाचा जो अधिकारी होता तो माझा जीवश्य कंठस्थ मित्र काय. आणि त्याची नेमणूक झाली, त्याला पहिल्या दिवशी बसवलं. त्यांनी कोशागारातली सगळी पुस्तकं मागितली, आमच्या कोशागारांनी त्याच्याकडे पाठवली आणि ज्या 10 पुस्तकांना आक्षेप लावला त्यात माझं पुस्तक पहिलं होतं. आणि मग लोकांनी मला चिडवलं, म्हटले बघा तुमचेच मित्र आहेत आणि त्यांनी काय केले बघा, ऑब्जेक्शन लावले. तर त्यांनी ऑब्जेक्शन काय लावलं होतं, रेंगे यांच्या सेवा पुस्तकात गटविमा योजनेच्या सदस्यत्वाची नोंद नाही. आणि ते कळल्यावर मी त्याला फोन लावला, म्हटलं कारण तुझं काय याचा काय संबंध आहे तुझा, तू वेतन पडताळणी बघ ना, वेतनवाढी वगैरे बघ, हे काय चाललंय तुझं. तो म्हटला काय रेंगे, आपण दोघं रोज बरोबर जातो घरी, तोही पिंपरीत राहत होता, मी चिंचवडला राहत होतो, म्हणजे त्यामुळे आम्ही दोघं बरोबर यायचो. ते म्हणले आपण फुटपाथवरून चालू आहे, तू उजव्या बाजूला आहे, मी डाव्या बाजूला आहे. आणि पुण्याच्या PMT कशा आहेत तुला माहिती आहे, आणि त्या PMTने तुला उडवलं फुटपाथवर गाडी घालून. तो म्हणले वहिनींना मी पैसे कसे देणार गटविम्याचे, म्हणून मी ऑब्जेक्शन लावले, नोंद करून घ्या. आणि मग आता ही नोंद करायची की नाही, काय करावी त्याला, त्याने ऑब्जेक्शन लावले. मग मी त्या जेल डिपार्टमेंटला जायला पाहिजे का, अजिबात जाण्याची गरज नव्हती मला. मी जेल डिपार्टमेंटच्या लोकांना सांगितलं की तुम्ही पगार बिल बघा, माझी वर्गणी कापली का नाही सांगा, तसं सर्टिफिकेट द्या. मग तसं सर्टिफिकेट घेतलं, ते आमच्या कोषागार अधिकाऱ्यांनी दिलं आणि कोषागार अधिकाऱ्यांनी देखील त्याच्या आधारे माझी नोंद घेतली. ही 98-99ची गोष्ट तुम्हाला सांगतो. म्हणजे 82ची नोंद मी 98-99 कोणी घेतली, जेल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी नाही, माझ्या ट्रेझरी ऑफिसरनेच घेतली. आणि हे असं करता येतं. हा भाग. तर मित्रांनो, गटविमा योजना आणि या ह्याचे आपल्याला सभासदत्व कंपल्सरी आहे. पुढचा जो भाग आहे तो असा आहे की तुम्ही 24 तास सरकारी कर्मचारी आहेत असं या ठिकाणी सांगितलेले. नियम 34मध्ये असं म्हटलं आहे, यू आर 24 आवर्स गव्हर्नमेंट सर्वंट. याचा अर्थ काय, सरकारी कर्मचाऱ्यांनी घरी जायचंच नाही का, एकदा खुर्चीवर बसला की चिकटून बसायचं का रिटायरमेंटपर्यंत, तसं अजिबात नाही मित्र. बरं, काही लोक मला म्हणतात नाही नाही ते कसं आहे की 24 तास सरकारी म्हणजे केव्हाही जरी सरकारने सांगितलं आपल्याला रात्री अपरात्री तरी काम करावं लागेल. मित्रांनो, मी तुम्हाला दिवसाची व्याख्या सांगितली, त्या दिवसाच्या व्याख्येमध्ये 24 तासाचा दिवस आहे असं तुम्हाला सांगितलं होतं मी. आणि आम्ही तुम्हाला जो पगार देतो तो तासाचा देत नाही, दिवसाचाच देतो. त्यामुळे जर दिवसाचा पगारच तुम्हाला मोजला आहे तर 24 तासापैकी रात्री 11पर्यंत काम कर म्हटलं तर बिघडलं कुठे एका दिवशी. रोज काही सांगणार नाही पण कधीतरी सांगू, आणि ते करावं लागेल आपल्याला. दॅट इज एक्सपेक्टेड. आपल्याला काम करावंच लागेल. पण याचा अर्थ हा असा म्हणजे हा एक्सपेक्टेड आहे, पण याच्यापेक्षा एक वेगळा अर्थ आहे. दुसरा अर्थ काय की कर्मचाऱ्यांनी शासकीय नोकरी स्वीकारल्यावर झापड लावलेल्या घोड्याप्रमाणे फक्त शासनाकडे बघत राहायचं. म्हणजे काय, झापड का लावतात घोड्याला, डावीकडचं उजवीकडे दिसू नये. शासकीय कर्मचाऱ्याला डाव्या बाजूला पार्ट टाइम नोकरी दिसते, करायची नाही. उजव्या बाजूला व्यवसाय करायचा नाही. शासकीय नोकरी स्वीकारल्यानंतर तुम्ही कुठेही नोकरी व्यवसाय करायचा नाही. स्वतःच्या घरातला व्यवसाय असेल तरी त्यातनं निवृत्त व्हायचं. कागदोपत्री तुम्ही तिथे सभासदत्व, तुमचं पार्टनरशिप असताच कामा नये. बऱ्याच लोकांच्या बाबतीत हे असं होतं की त्यांना काही कळत नाही. एक महिला होती रत्नागिरी जिल्ह्यातली, तिच्या वडिलांनी तिला स्लीपिंग पार्टनर म्हणून लहानपणीच घेऊन टाकलं होतं आणि नोकरी लागल्यानंतर त्यांनी ते विड्रॉ केलं नाही. पुढे ती फर्म लिक्विडेशनमध्ये निघाली, वडिलांचं निधन झालं आहे आणि तो जो दुसरा पार्टनर आहे तो यांना ब्लॅकमेल करतो, सांगू का सरकारला, तुम्ही सभासद आहात, तुम्ही पार्टनर आहात. आणि ते आमच्याकडे, मी यशदाच्या मोफत सल्ला केंद्राचा मेंबर आहे, ते आले होते आमच्याकडे. म्हटलं तुम्ही काही त्याचे लाभ वगैरे घेतलेले आहेत का, नाही म्हणे काहीच नाही. मग म्हटलं तुम्ही सरकारला इंटिमेट करू नका. त्याने ब्लॅकमेल केलं म्हणून आपण त्याच्या बळी पडायचं नाही, सरकारला इंटिमेट करा.
जर तुम्हाला काहीच तिथे मिळालेलं नाही, तुम्हाला लाभ मिळालेला नाही, तुम्ही तिथे काम करत नाही आहे, काही धोका नाही आहे, पण हे सरकारला सांगा. त्यामुळे घरचा जरी व्यवसाय असेल तरी त्यातनं निवृत्त व्हा. वडील नाही आहेत म्हणून किराण्याच्या मालाच्या दुकानात बसला 1 तासभर आणि 2 पुड्या बांधल्या म्हणून तो व्यवसाय करतो असं नाही. पण त्याचे जे रिटर्न्स आहेत ते जर तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही त्या व्यवसायात असं समजावं लागेल. बऱ्याच लोकांना एक हे असतो की आमच्याकडे शेती आहे, मग काय करायचं? तर शेती हा काही व्यवसाय म्हणून डिक्लेअर केलेला नाही सरकारने. तुमची स्वतःची शेती तुम्ही करू शकता. 2-5 एकर जागा आहे, तुम्ही करू शकता. 1-2 जनावरं ठेवू शकता. काय? पण शेतीपूरक उद्योग तुम्हाला नाही करता येणार. 100 मशीनचा गोठा काढलाय, खतं विक्रीचं दुकान काढलंय, ट्रॅक्टर भाड्याने द्यायला लागलाय, असे उद्योग नाही करणार. कारण या सगळ्या हे उद्योग जे करतायत त्या उद्योगामध्ये कर्मचाऱ्याचं लक्ष विचलित होणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 8 असंच मी दुकान चालवणार आहे असं जरी म्हटला तरी हा ऑफिसमध्ये आल्यानंतर दिवसभरात त्या दुकानात काय घडलं याचे व्याप त्याच्या डोक्यात असतात. माणसाच्या डोक्यात अजून कुठेही कप्पे केलेले नाहीत विचाराचे, बरं का मित्रांनो, लक्षात ठेवा. असे कुठलेही कप्पे केलेले नाहीत. त्यामुळे हे कप्पे नसल्यामुळे ते विचार येणारच आहेत. त्यामुळे असे व्यवसायच केला नाही ते विचार येणार नाहीत. आणि मग माणसाचं लक्ष, कर्मचाऱ्याचं लक्ष हे सरकारी कामकाजात राहील. या दृष्टीने ही सगळी नियम 34 मधली आणि वर्तणूक नियमात 16 मध्ये देखील हीच तरतूद केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही 24 तास सरकारी कर्मचारी म्हणजे केव्हाही तुम्हाला काम दिलं तर ते करणं अपेक्षित आहेच. याशिवाय तुम्हाला कुठलाही व्यवसाय, उद्योग, धंदा सरकारी नोकरीत आल्यावर करता येणार नाही. मित्रांनो, बराच वेळ झाला आहे, हा व्हिडिओ सुरू आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. खास करून आस्थापनाविषयक जे काम करत आहेत, अकाउंट्सविषयी जे काम करत आहेत त्यांच्याकडे पाठवा. त्यामुळे त्यांचं ज्ञान वृद्धिंगत झालं की तुमची कामं होणं सुकर होईल. आणि त्यांना हा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विनंती करा. आणि सबस्क्राईब करताना बेलचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे मी माझे जसे जसे व्हिडिओ अपलोड करेन तसे ते तुमच्यापर्यंत ताबडतोब पोचतील. धन्यवाद मित्रांनो.